नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आतापर्यंत मराठी व्याकरण, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, राज्यघटना, पंचायत राज व्यवस्था, चालू घडामोडी, अशा विज्ञान, अशा विविध विषयांवरचे तब्बल 450च्या वर व्हिडिओ आपण आपल्या एस एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला ऑलरेडी टाकलेले आहे. परंतु जसा काळ बदलतो तसं आपल्यालाही बदलायला हवं आणि बदल झालेले जे जे बदल झालेले आहेत ते एक्सेप्ट करून आपण त्यानुसार व्हिडिओमध्ये सुद्धा बदल करायला हवेत. या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा आपण मराठी व्याकरण, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, इतिहास, पंचायत राज व्यवस्था, राज्यघटना यांसारख्या विषयांचे आणि तुम्हाला परीक्षाभिमुख असणारे, आवश्यक असे असणारे आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. शिवाय बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला मिळणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही परीक्षाभिमुख जास्तीत जास्त नवीन बदलानुसारचा अभ्यास लक्षात घेऊन परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल आणि एखादं चांगलं पद मिळवाल. आपल्या चॅनल मार्फत आपण आतापर्यंत हे जे 450च्या वरचे व्हिडिओ आहेत हे सर्वच्या सर्व मोफत दिलेले आहेत. कोणताही आपण याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेतलेली नाही आणि त्यामुळे सबस्क्राईब करायला तर काहीच हरकत नाही. शिवाय परीक्षाभिमुख होणारे बदल जे आहेत त्याच्यानुसार आपण हे नवीन व्हिडिओ घेतोय. त्याच्यामुळं आधी हा व्हिडिओ पाहिलेला आहे, मग आता आपण हे पाहायला नको, तर तसं करू नका. पूर्वी जे कदाचित पॉइंट नसतील त्या व्हिडिओमध्ये ते आताच्या नवीन व्हिडिओमध्ये असतील. त्याच्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ हे व्यवस्थित पाहायचे आहेत, स्किप करायचे नाहीत आणि हे सर्व व्हिडिओ तुम्हाला अगदी मोफत आहेत. त्यामुळे लिंक जास्तीत जास्त शेअर करायचे. तर जास्त वेळ न घालवता आज आपण सुरू करणार आहोत पहिल्यापासून महाराष्ट्राचा भूगोल. याआधी आपण शॉर्टकट मध्ये आणि विद्यार्थ्यांची रिव्हिजन व्हावी यासाठी अवघ्या 2 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल कंप्लीट केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर कुणी पाहिला नसेल तर तोही व्हिडिओ पहा. परंतु हा व्हिडिओ नवीन आहे आणि नवीन बदलानुसार केलेला आहे. तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलाला सुरुवात करायच्या आधी नक्की आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे आपण पाहणार आहोत आणि त्याच्यातील महत्वाचे पॉइंट्स, कोणकोणत्या कमिशन विषयी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीशी रिलेटेड असणारी कमिशन्स असतील, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीशी संबंधित महत्वाच्या तारखा असतील, महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं यासाठी ज्यांनी हुतात्म्य पत्करलेलं आहे असे हुतात्म्यांचे एकूण संख्या किती आहे याच्यावरही अनेक जणांचं जमलिंग आहे की 106 आहे की 107 आहे. याच्याविषयीचं योग्य असं क्लेरिफिकेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बदलानुसार असणारा हा परीक्षाभिमुख व्हिडिओ आहे. तर सुरू करूया आपण महाराष्ट्राचा भूगोल. आता इथं जर बघितलं तर इथं 1668 ते 1937 आणि 1 मे 1960 ला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो. म्हणजे 1 मे हा महाराष्ट्र दिन साजरा करतो आणि 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. आणि हा दर्जा नक्की कसा मिळाला हे आपल्याला बघण्यासाठी हा 1668 पासून ते 1960 पर्यंतचा घटनाक्रम अगदी सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये वेगवेगळी कमिशन आहेत जी तुम्हाला परीक्षेला अनेक वेळेला त्यांच्या तारखा विचारतात. उदाहरणार्थ दार कमिशन, फजल कमिशन, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ कधी सुरू झाली. लक्षात घ्या, संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचे सुद्धा अनेक जणांना संभ्रम आहे तारखांविषयी, कारण प्रत्यक्षात सुरू झाली ती 1 तारीख मध्येच संयुक्त महाराष्ट्र चळवळ थंडावली आणि पुन्हा ज्या वेळेला मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करावं असं पंडित नेहरूंनी ठरवलं त्यावेळेला पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोमाने वेग घेतला आणि त्यामुळे पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची अजून एक तारीख दिसते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची नक्की सुरुवातीची तारीख कोणती असाही अनेक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तर असे जे तुम्हाला संभ्रम आहेत त्या सर्व तुमच्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पोलीस भरती, अनेक सरळ सेवा भरती, एमपीएससीच्या अनेक परीक्षा यांच्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा,
1668. आता या तारखेवर सुद्धा अनेक जणांचं काही ठिकाणी हीच तारीख 1618 दिसते, तर काही ठिकाणी 1668 दिसते. 1668 की 1618 असं होतं. आता याच्यामध्ये महाराष्ट्र निर्मितीचे टप्पे जर बघितले तर हा 1, 2, 3, 4 आणि 5 टप्पे महत्वाचे आहेत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीशी रिलेटेड. त्यातला पहिला आहे मुंबई इलाखा, दुसरा आहे मुंबई प्रांत, दुसरा आहे मुंबई राज्य आणि त्याच्यानंतर द्वैभाषिक मुंबई राज्य आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्य. हे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य येऊपर्यंत हे जे टप्पे आहेत मुंबई इलाखा आणि मुंबई प्रांत किंवा मुंबई राज्य हे नक्की काय होते हे अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्या आधी व्हिडिओला योग्य रीतीने सुरुवात करायच्या आधी नक्की आपल्या महाराष्ट्राचं भारत देशामध्ये स्थान कुठे आहे ते ह्या तुम्हाला नकाशातून दिसत असेल तर अगदी मध्यवर्ती असा आपला महाराष्ट्र आहे. आणि भारताची ही जर दिशा बनली तर भारताची ही पश्चिम दिशा आहे. भारताच्या पश्चिम दिशेस आपला महाराष्ट्र आहे. कोणते रेखांश अक्षांश हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत, परंतु ह्या एवढ्या मॅप मधून तुम्हाला देशामध्ये महाराष्ट्राचं स्थान नक्की कुठे आहे हे क्लिअर झालं असेल. आता सविस्तरपणे आपण हे टप्पे समजून घेऊया. बघा 1668 ते 1937 आहे, मात्र मी तुम्हाला आताच सांगितलं की 1618 हे पण काही ठिकाणी की 1618 ते 1937. मग नक्की आपण 1618 ते 1668 म्हणायचं का मुंबई इलाखा? लक्षात घ्या, सुरुवातीला पहिल्यांदा भारतामध्ये येणारे परकीय होते ते पोर्तुगीज होते. सुरुवातीला मुंबईवर पोर्तुगीजांची सत्ता होती. कालांतराने मुंबई ही पोर्तुगीजांनी आंदण म्हणून ब्रिटिशांना देऊन टाकली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मुंबईची जी जडणघडण आहे किंवा मुंबईचा विकास आहे तो ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेला दिसतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याशी संबंधित जे मुंबई आहे, जो सध्या आपण 7 बेटांचे शहर वगैरे अनेक वेळेला पोलीस एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत ते आपण बघत असतो, तर त्याच्यामध्येच सुरुवातीला ज्या वेळेला पोर्तुगीज भारतामध्ये आले आणि मुंबईमध्ये वास्तव्यास होते त्यावेळेला ते मुंबईला बोंबाह्य असं म्हणत असत. आणि त्यांच्या काळामध्ये म्हणजे पोर्तुगीजांच्या काळामध्ये जो निर्माण झाला होता तो मुंबई इलाखा. आता या प्रत्येक घटकाची आपण व्यवस्थित माहिती बघणार आहोत. बघा, याच्यासाठी मुंबई इलाख्याच्या स्थापनेविषयीचं हे महत्वाचं आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. जसं बघा, मुंबई इलाख्याची स्थापना 1618 मध्ये सुरत गुजरात येथे ब्रिटिशांनी पहिली वसाहत स्थापन केली. हे जे मुद्दे आहेत ते मी शॉर्टकट इथे लिहून ठेवलेले आहेत, कारण मी बोलत असताना तुम्ही जर एखादा मुद्दा लिहून घेतला नाही तर निदान बोर्डवर बघून तुम्हाला ते मुद्दे व्यवस्थित लक्षात राहावेत. कारण एमपीसी सारख्या परीक्षा असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये पोलीस भरती सारख्यांसाठी सुद्धा परीक्षांसाठी सुद्धा योग्य अयोग्य विधानासाठी प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे. तर 1618 मध्ये सुरत गुजरात येथे ब्रिटिशांची पहिली वसाहत स्थापन झाली आणि खऱ्या अर्थानं ब्रिटिश आणि पोर्तुगीज याच्यामध्ये सत्ता विस्तारासाठी आणि व्यापारासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये होणारा संघर्ष किंवा मित्रत्वता दिसून आली. 1618 मध्ये ब्रिटिशांची वसाहत गुजरात सुरत येथे म्हणजे साधारणतः आता जो आपण गुजरातचा हा जो भाग बघतोय इथे स्थापन झालेली होती ब्रिटिशांची वसाहत आणि पोर्तुगीजांचं साम्राज्य इथपर्यंत होतं. तर 1618 मध्ये स्थापन झालेली होती आणि म्हणून इथं हा जो मुंबई इलाका आहे तर तिथे काही वेळेला 1618 दिलेलं असतं, कारण 1618 मध्ये सुरत हे ठिकाण गुजरातमध्ये आहे, तिथे ब्रिटिशांची पहिली वसाहत स्थापन झालेली. त्यानंतर काय झाले तर 1661 मध्ये चार्ल्स दुसरा हा ब्रिटिश राजा आहे आणि ही कॅथरीन ही पोर्तुगीज कन्या आहे. तर चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन यांचा विवाह झाला आणि या विवाहानिमित्त हे जे पोर्तुगीज आहेत त्या पोर्तुगीजांनी 1661 मध्ये मुंबई हे ब्रिटिशांना म्हणजेच चार्ल्स दुसरा याला आंदण म्हणून दिलेलं होतं आणि त्यामुळे मुंबई हे 1661 मध्ये इंग्लंडच्या ताब्यात गेलेलं होतं. आता इंग्लंडच्या ताब्यामध्ये हे 1661 मध्ये चार्ल्स दुसऱ्याला ज्या वेळेला मुंबई मिळाली त्यावेळेला ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. मात्र 1668 मध्ये चार्ल्स दुसऱ्याने हा जो मुंबई इलाखा आहे, आपण हा जो म्हणतोय मुंबई इलाखा, तो व्यापारासाठी भाडे तत्वावर ईस्ट इंडिया कंपनीस देऊन टाकला
आणि त्याच्यामुळे मुंबई इलाख्याची निर्मिती 1668 ते 1937 अशी बोलली जाते. कारण काय, तर 1668 मध्ये हा चार्ल्स दुसरा जो ब्रिटिश राजा होता त्याने मुंबई ही व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकलेली होती आणि खऱ्या अर्थाने मुंबईवर ब्रिटिशांचं साम्राज्य निर्माण झालेलं होतं. आणि 1668 म्हणजे इथं ब्रिटिशांना मिळाली मुंबई व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनीला. 1668 ते 1937 पर्यंत हा जो मुंबईचा भाग होता त्यालाच मुंबई इलाखा असं म्हटलं जायचं. आता मुंबई इलाख्यालाच ब्रिटिश काय म्हणत असत, तर मुंबई इलाख्यालाच ब्रिटिश बॉम्बे प्रेसिडेन्सी असं म्हणत असत. आणि म्हणूनच याची स्थापना 1668 ते 1937 म्हणली जाते. 1668 का, तर चार्ल्स दुसऱ्याने 1668 मध्ये मुंबई इलाखा हा ईस्ट इंडिया कंपनीस व्यापारासाठी दिलेला होता. आता राजधानी, त्यावेळेला मुंबई इलाख्याची राजधानी होती मुंबई आणि या मुंबई इलाख्याचे प्रशासकीय विभाग होते मुंबई, कच्छ, अहमदाबाद, बेळगाव आणि सिंध. आणि याच्यामध्ये एकूण 24 जिल्हे समाविष्ट होते. आता इथं आपण ह्या भारताच्या नकाशावर बघूया की कशा पद्धतीने हा मुंबई इलाखा म्हणजे नक्की केवढा प्रदेश इथं होता, तर ते बघूया. जसं मुंबईमध्ये इथला हा जो मुंबईचा भाग आहे इकडचा, मी लाल पेनाने तुम्हाला दाखवते, तर हा मुंबईचा हा दिसणारा भाग आहे. हा भाग मुंबई इलाखामध्ये समाविष्ट होता. त्याच्यानंतर कच्छ म्हणजे इकडे हा जो गुजरातचा इथपर्यंतचा भाग आहे, हा गुजरातचा इथपर्यंतचा भाग हा मुंबई इलाखा म्हणून गणला जायचा. हा एवढा भाग मुंबई इलाखा म्हणून गणला जायचा. त्याच्यानंतर अहमदाबाद हे सुद्धा गुजरातशीच रिलेटेड येतं, तर हा जो भाग आहे हा भाग मुंबई इलाखा म्हणून गणला जायचा. त्याच्यानंतर बेळगाव इथून हा जो इकडं कर्नाटकाचा जो भाग आहे हा सुद्धा मुंबई इलाखामध्ये समाविष्ट होता. आणि त्याच्यानंतर सिंध म्हणजे आता सध्या हा जो प्रदेश आहे हा पाकिस्तानमध्ये आहे, तर हा जो सिंध आहे अशा टाईपचा इथपर्यंतचा जो भाग आहे हा. थोडक्यात मी तुम्हाला एक कळून येत असेल की मी जे रेड पेननी मार्क केलेला आहे इथपासून इथपर्यंत, हा इथपर्यंत असा भाग, म्हणजे थोडक्यात इथपासून हा असा जो भाग आहे हा भारताशी रिलेटेड हा जो भाग दिसतोय हा सर्व पूर्वी याला मुंबई इलाखा असं म्हणत असत. आणि हा मुंबई इलाखा कधी त्यालाच बॉम्बे प्रेसिडेन्सी असं म्हणत. त्याचे स्थापना वर्ष जर तुम्हाला विचारलेलं असेल तो 1668 ते 1937 आहे. तर मुंबई प्रांताची निर्मिती ही 1937 ते 1947 या कालखंडामध्ये झालेली दिसते. आणि या मुंबई प्रांताची निर्मिती ही 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार, म्हणजे इथं हा पॉइंट महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे की मुंबई प्रांताची निर्मिती ही 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार झालेली होती. आणि या काळामध्ये प्रशासकीय विभाग होते मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि बेळगाव. मगाशी आपण जर मुंबई इलाखामध्ये बघितलं तर पुणे नव्हतं त्याच्यामध्ये इन्क्लूड, तर इथे लक्षात काय ठेवायचं की मुंबई प्रांतामध्ये, म्हणजे बऱ्याच जणांना मुंबई इलाखा आणि मुंबई प्रांत याच्यामधला फरक कळत नाही. तर मुंबई इलाखामध्ये पुणे नव्हतं, मुंबई प्रांतामध्ये पुणे येते बघा, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव. मग अशी मुंबई इलाखामध्ये सिंध पण होता, इथे सिंध नाहीये. म्हणजे मुंबई प्रांत हा कसा होता तर ते आपण नकाशामध्ये बघूया. तर मुंबई प्रांत म्हणजे कोणता भाग, तर हा जो भाग आहे हा सगळा भाग मुंबई प्रांतामध्ये होता इन्क्लूड. शिवाय हा इथला पुणे पर्यंतचा हा जो भाग आहे, म्हणजे इथं आपल्या ज्या वेळेला मेन आता आपण महाराष्ट्र बघू त्यावेळेला तुम्हाला पुणे कुठे आहे हे लक्षात येईल. त्याच्यानंतर अहमदाबाद म्हणजे इथपर्यंतचा हा जो भाग आहे, अहमदाबाद म्हणजे गुजरातशी रिलेटेड जो भाग आहे हा सर्व मुंबई प्रांतामध्ये रिलेटेड होता. आणि त्याच्यानंतर जे कर्नाटक मधलं जे बेळगाव आहे ते सुद्धा मुंबई प्रांताशी संबंधित होतं. म्हणजे मुंबई प्रांताचा जर नकाशा बघितला तर तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये या टाईपने दिसेल. तर मुंबई प्रांतामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि बेळगाव असे 4 प्रशासकीय विभाग होते. आता याच्यामध्ये महत्वाच्या ज्या घडलेल्या घडामोडी होत्या त्या पाहणं गरजेचं आहे. 1938 ला रामराव देशमुख यांनी वराड हा वेगळा प्रांत असावा याच्यासाठी चळवळ सुरू केली. आणि 1939 ला मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवून त्याला संयुक्त महाराष्ट्र असं नाव द्यावं असं रामराव देशमुख यांनी सांगितलेलं होतं. आणि अर्थात हे वराडशी रिलेटेड असणारं होतं.
तर त्यांनी ही जी मागणी आहे म्हणजे मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवून त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे असं रामराव देशमुख यांनी घोषणा केलेली होती. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं अहमदनगरमध्ये, तिथे त्यांनी हे ठराव मांडलेला होता. त्यानंतर याच्याशी संबंधित 1941 ला संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झालेली होती, ती मुंबईमध्ये झालेली होती. आणि ही सुद्धा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना रामराव देशमुख यांनी केलेली होती. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला संयुक्त महाराष्ट्र सभा आणि संयुक्त महाराष्ट्र समिती याच्यामध्ये अनेक जणांचा घोटाळा होतो. तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की 1941 ला संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना ही रामराव देशमुख यांनी मुंबईमध्ये केलेली होती. तर 12 मे ही तारीख महत्वाची आहे, कारण अनेक वेळेला ही तारीख परीक्षेला विचारतात. 12 मे 1946 ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली होती आणि ती सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथं सुरू होतं, बेळगाव कर्नाटक येथे, तिथे झालेली होती. आणि या समितीचे सदस्य होते गत्रम माडखोलकर, केशवराव जेदे, दवा पोद्दार, शंकरराव देव, शन्न नवरे. अर्थात हे सगळं चालू घडामोडी ह्या कशासाठी चालू होत्या त्यावेळेला, तर त्यावेळेला मुंबई सह महाराष्ट्र असावा याच्यासाठी, मुंबई ही महाराष्ट्रामध्ये असावी याच्यासाठी या सगळ्या घडामोडी चाललेल्या होत्या. अर्थात जेव्हा गांधीजींपर्यंत या गोष्टींविषयी पत्रव्यवहार माडखोलकर, केशवराव जेदे यांनी केला, त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीस पाठिंबा आहे असं गांधीजींनी सांगितलं. मात्र मुंबई ही महाराष्ट्रामध्ये असणार नाही, त्या मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी यासाठी गांधीजींनी स्पष्ट विरोध दर्शवलेला होता. आणि त्यामुळे पुढे या चळवळी चालू राहिल्या आणि त्यातूनच निर्माण झालं ते दार कमिशन. अर्थात दार कमिशनचा अर्थात ह्या आता आपण जे बघितलं 1937 ते 1947 या मधल्या या घटना आहेत. दार कमिशनचा कालखंड येतो तो 1947 ते 1956 या कालखंडामध्ये. 1947 ते 1956 हा मुंबई राज्याचा कालखंड आहे. या मुंबई राज्याच्या कालखंडामध्ये आपण मुख्यमंत्री पद बघतो. इथं वर 1968 ते 1937 इंग्रजांचा कालखंड होता. 1937 ते 1947 ला भारत स्वतंत्र झाला, त्यामुळे इंग्रजांकडील असणारी इथे गव्हर्नर आणि इथे व्हाईसरॉय ही पद त्यावेळेला भारतामध्ये होती. मात्र मुंबई राज्य ज्यावेळेला झालं त्यावेळेला मुख्यमंत्री हे पद भारतामध्ये आलं, अर्थात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलं. तर मुंबई राज्याची तारीख काय आहे, स्थापना 1947 ते 1956 हा मुंबई राज्याचा कालखंड मानला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. अर्थात बाळासाहेब खेर हे व्यापार धार्जिणे किंवा व्यापार करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी मुंबई ही महत्वाचा विषय होती व्यापारासाठी. गुजरात आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राला मुंबई, महाराष्ट्रासह मुंबई असं एक वेगळं स्वतंत्र राज्य हवं होतं. मात्र बाळासाहेब खेर हे व्यापार धार्जिणे असल्यामुळे त्यांनी या मागणीकडे फारसे लक्ष दिलं नाही. मुंबई राज्यामध्ये सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा काही भाग वगळता विदर्भासह जो भाग निर्माण झालेला होता ते होतं मुंबई राज्य. अर्थात ह्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्रामध्ये दिली जाणार नाही हे स्पष्ट गांधीजींच्या मतामुळे कळत असल्यामुळे 12 मे 1946 ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झालेली होती. तर याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करत असताना शंकरराव जेदे वगैरे यांसारखे महत्वाचे नेते यामध्ये होते, हे आपण मगाशीच बघितलं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळी मार्फत होणारी वेगवेगळी आंदोलने, निघणाऱ्या प्रभात फेऱ्या यांमुळे महाराष्ट्रामध्ये होणारी खळबळ थोडीशी थांबावी यासाठी 1948 ला दार कमिशन नेमलं होतं. अर्थात या दार कमिशनला, याला दार कमिशन असं नाव पडण्यामागे कारण होतं, कारण त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S.K. दार. हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते आणि त्यांना या कमिशनवर नेमलं होतं. याचा उद्देश मुळात हा होता की भाषावार प्रांत रचना नक्की कशी असावी हा विचार करण्यासाठी हे कमिशन नेमलं होतं. त्यालाच दार कमिशन असं म्हणतात. अनेक वेळेला तुम्हाला पोलीस एक्झामला किंवा सरळ सेवांना दार कमिशनचं साल विचारलं जातं. तर 1948 ला दार कमिशन नेमलं गेलं होतं आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते न्यायमूर्ती S.K. दार. हे दार कमिशनचे काय होते, अध्यक्ष होते, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. अर्थात यांनी सुद्धा दार कमिशन पुढे दार कमिशन पुढे स्वतःचं जे म्हणणं आहे ते म्हणण्यासाठी
त्यावेळेला अकोला करार झालेला होता आणि त्या अकोला करारामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची काय मागणी आहे ती दार कमिशन पुढे ठेवण्यात आली, मात्र दार कमिशनने मुंबई स्वतंत्र ठेवावी हीच शिफारस केली होती. त्यामुळे महाराष्ट्रभर सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी राबवल्या गेल्या. अर्थात त्याच्यावर महाराष्ट्रातील हालचाल बघता त्याच्यावर पुन्हा आणखी विचार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमतो असं सांगून त्यानंतर 29 डिसेंबर 1948 ला JVP समिती नेमण्यात आली. अर्थात याला JVP समिती नाव देण्याचं कारण हे, जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सिद्धारामय्या म्हणजेच पी, असं ह्या तिघांची मिळून एक समिती होती, त्याला JVP समिती असं म्हणतात. अर्थात या समितीने सुद्धा संयुक्त महाराष्ट्र समितीचं ऐकलेलं नव्हतं. यांनी सुद्धा व्यापाराचं मुंबईचं महत्व लक्षात घेता मुंबई ही महाराष्ट्रामध्ये द्यावी हे त्यांना कधीच मान्य नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्यास पूर्णपणे नकार दिलेला होता आणि त्याच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे सर्व नेते होते ते अतिशय नाराज झाले आणि त्या नाराजीतूनच पुढे नागपूर करार घडला. अर्थात नागपूर कराराची तारीखही आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारली जाते, तर ती लक्षात ठेवायची आहे. हे मी चौकोन मध्ये केलेलं आहे, हे महत्वाचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या माझं हे झाल्यानंतर. 28 सप्टेंबर 1953 ला हे जी JVP समिती आहे त्यांनी जो अहवाल सादर केला होता आणि त्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्राला दिली जाणार नाही, मुंबई स्वतंत्र ठेवली जाणार हे कळल्यानंतर नाराज झालेल्या विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जे नेते होते, मराठवाड्यातील जे नेते होते, त्यांनी मिळून एका करारावर सह्या केल्या आणि त्या करारालाच नागपूर करार असं म्हटलं जातं. 28 सप्टेंबर 1953 ला हा करार झाला. याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी या करारावर सह्या केलेल्या होत्या. अर्थात याच्यामध्ये महत्वपूर्ण नेते जे तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजेत ते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले महत्वाचे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत. भाऊसाहेब हिरे यांनी महत्वाची भूमिका नागपूर करारामध्ये बजावलेली होती. नाना कुंटे, तसेच महाविदर्भ मधले रामराव देशमुख, पंजाबराव देशमुख, वानखेडे हे नेते, मराठवाड्यामधले देवीसिंह चौहान, लक्ष्मण भाटकर यांसारखे नेते. तर ह्या महत्वपूर्ण नेत्यांची नावं आपल्याला अनेक वेळेला परीक्षेला विचारतात, त्यामुळे ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर नागपूर करार हा कशाशी संबंधित होता की जो JVP समितीने अहवाल दिलेला होता, जी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवावी हे मान्य नव्हतं आणि त्याच्यासाठी जो करार झालेला होता कोणामध्ये, तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यातील नेत्यांमध्ये जो करार झालेला होता मुंबई महाराष्ट्रामध्ये असावी यासाठी, त्यालाच नागपूर करार असं म्हणतात. या कराराअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, महाविदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांनी, महत्वपूर्ण नेत्यांनी या करारावर सह्या केलेल्या होत्या. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये मुंबई असावी याच्यासाठीची चळवळ ही वेगवेगळ्या प्रकारे प्रभात फेऱ्या असतील किंवा वेगवेगळे आंदोलन असतील याच्या मार्फत चालूच होती. त्यानंतर 1953 आपण इथं 1947 ते 1956 मुंबई राज्य त्याच्याविषयीचे जडणघडण बघतोय. तर याच्यामध्ये 29 डिसेंबरला ज्या वेळेला ह्या नागपूर करार पार पडला त्यावेळेला त्याच्यावर गांभीर्याने विचार करतोय हे दाखवण्यासाठी शासनाने 29 डिसेंबर 1953 ला राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली. अर्थात या राज्य पुनर्रचना आयोगाचे दुसरे नाव भाषावार प्रांत रचना आयोग किंवा फाजल अली आयोग असेही म्हणतात. कारण काय, तर याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S फाजल अली. अनेक वेळेला परीक्षेला याच्या तारखा विचारल्या जातात. तर राज्य पुनर्रचना आयोगाची निर्मिती केव्हा झालेली, 29 डिसेंबर 1953. दुसरं नाव काय, भाषावार प्रांत रचना आयोग. त्यालाच काय म्हटलं जातं, फाजल अली कमिशन. कारण काय की त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S फाजल अली. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. शिवाय हे जे सदस्य आहेत यांचीही नावं विचारली जातात. तर हृदयनाथ कुंजरू आणि KM पण्णीकर हे सुद्धा त्याचे सदस्य होते. 1955 ला या राज्य पुनर्रचना आयोगाने हे जे नागपूर करार वगैरे ज्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांच्या ज्या चळवळी चाललेल्या होत्या की मुंबई ही महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे याच्यासाठीच, तर त्याच्यावर 1955 ला राज्य पुनर्रचना आयोगाने एक अहवाल सादर केला. मात्र या अहवालामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील नेत्यांच्या पदरी निराशाच पडलेली होती. तर काय होतं नक्की या अहवालामध्ये, अगदी 2 ओळींमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय
की गुजरात मराठवाड्यासह द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती करावी, हे त्यांचा एक महत्वाचा पॉइंट होता. शिवाय विदर्भ स्वतंत्र राज्य असावे, गुजराती भाषिकांचे एक स्वतंत्र राज्य असावे आणि जे कानडी भाषिक आहेत त्यांचेही स्वतंत्र राज्य असावे, असा अहवाल या राज्य पुनर्रचना आयोगाने 1955 ला सादर केलेला होता. त्यामुळे राज्य पुनर्रचना आयोगाचे हे जे वर्ष आहे ते 1955, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर नाराज होऊन मुंबई महाराष्ट्रामध्ये देत नाहीत, यावर नाराज होऊन पुन्हा महाराष्ट्रभर अनेक चळवळी सुरू झाल्या. आणि त्याच वेळेला लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला सांगितलं की 1947 नंतर हे जे मुंबई राज्य होतं त्याचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. मात्र बाळासाहेब खेर यांचा जो कालावधी होता मुख्यमंत्री पदाचा तो 1952 ला संपलेला होता. आणि 1952 ला हा कालावधी संपल्यानंतर मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री झालेले होते. म्हणजे 1952 ला मोरारजी देसाई मुख्यमंत्री झाले. 1953 ला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली गेली. राज्य पुनर्रचना आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या होत्या त्या महाराष्ट्रातील नेत्यांना मान्य नव्हत्या, कारण त्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नव्हती. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कायदे निर्माण केले गेले की संचारबंदीसाठी कायदे निर्माण केले. सेनापती बापट यांनी हा कायदा तोडण्यासाठी भव्य मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये गोळीबारामध्ये 16 आंदोलक हुतात्मा झाले होते. अर्थात एकूण जर आंदोलकांची आपण संख्या बघितली हुतात्मा झालेले तर 107 आहे. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाचा जो अहवाल होता त्यावर चिडून सेनापती बापटांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये 16 आंदोलक काय झाले होते, मृत्युमुखी पडलेले होते किंवा त्यांना हुतात्मा आलेलं होतं. त्यानंतर पुन्हा आम्ही महाराष्ट्राविषयी गांभीर्याने विचार करतोय हे दाखवण्यासाठी 8 नोव्हेंबर 1955 ला त्रिराज्य प्रस्ताव मांडला गेला. हे पण महत्वाचं आहे. तर त्रिराज्य प्रस्तावामध्ये काय होतं तर गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य असणार आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर व मुंबई उपनगर ही स्वतंत्र राज्य असणार आहेत आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र हे एक राज्य असणार आहे. म्हणजे हा जर त्रिराज्य प्रस्ताव आपण बघितला तर या त्रिराज्य प्रस्तावामध्ये सुद्धा मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नव्हती. त्यामुळे आंदोलनाचा भडका उडाला. मुंबईमध्ये अनेक लोक रस्त्यावर उतरले आणि याच मध्ये जे असं म्हणणारे म्हणजे 1952 ला ज्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं होतं मोरारजी देसाई हे त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांनी ठामपणे महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना चिथवण्यासाठी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असं ठणकावून सांगितलेलं होतं. अनेक नेते त्यामुळं आंदोलनासाठी अनेक लोक आंदोलनासाठी मुंबईतील रस्त्यावर उतरले आणि याच वेळेला मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले आणि त्यामध्ये 107 जण हुतात्मा पत्करले. म्हणजे आज आपण महाराष्ट्रामध्ये अभिमानाने राहतो आणि त्यासाठी या महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल 107 लोकांनी हुतात्मा पत्करलेला आहे. अर्थात त्यावेळेला याचे पडसाद केंद्रामध्येही उमटले आणि त्यामुळे नाईलाजाने 16 जानेवारी 1956 ला पंडित नेहरूंनी घोषणा केली. आता एवढे लोक हुतात्मा झाले तरी सुद्धा पंडित नेहरूंचे डोळे उघडले नव्हते. त्यांना मुंबईचं फक्त व्यापारिक महत्व दिसत होतं आणि त्यामुळे एवढं सगळं घडूनही एवढं सगळं लोकांनी नावं ठेवूनही एवढ्या लोकांवर गोळीबाराचे आदेश मोरारजी देसाईंनी का दिले याचे पडसाद केंद्र शासनामध्ये सुद्धा उमटले. मात्र तरीही पंडित नेहरूंनी काय घोषणा केली की मुंबई हा केंद्र शासित प्रदेश असावा आणि विदर्भासह मराठी राज्य असावं. म्हणजे इथं सुद्धा जी आकाशवाणीवर पंडित नेहरूंनी 1956 ला जी घोषणा केली होती त्याच्यामध्ये मुंबई ही महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि त्याच्यामुळे भडकून जाऊन अनेक लोकांनी खूप मोठं आंदोलन उभारलं होतं. यातूनच 6 फेब्रुवारी 1956 ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुणे येथे झाली. वेगवेगळ्या प्रभात फेऱ्या, वेगवेगळे आंदोलनं, वेगवेगळी मूक आंदोलनं निर्माण केली गेली. मात्र 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्य निर्माण केलं गेलं. याच्यामध्ये पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक विनम्र आवाहन केलं होतं की तुम्ही शांततेने घ्या, महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य असावं हे बरोबर मागणी आहे
आणि ते मुंबईसह असावं हेही बरोबर मागणी आहे, परंतु ती मागणी संविधानिक पद्धतीने आपण ठेवली पाहिजे शासनापुढे. याच्यासाठी तुम्ही शांतता घ्या आणि मी असा मुख्यमंत्री आहे की मी कोणतीही गोळी न चालवता व्यवस्थित शासन करेन अशी हमी यशवंतराव चव्हाण यांनी लोकांना दिली. आणि त्यानंतर 1 मे 1960 ला वेगवेगळ्या म्हणजे 1956 ते 1960 यामध्ये वेगवेगळ्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांनंतर महाराष्ट्र राज्याला 1 मे 1960 ला स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा दर्जा दिला गेला. महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा यासाठी तब्बल 107 जणांनी हुतात्म्य पत्करलं. आणि हा जो पूर्वी मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन चौक होता तिथेच हुतात्मा स्मारक उभारलं गेलेलं आहे. आता त्याला हुतात्मा चौक असं संबोधलं जातं. अशा प्रकारे 1 मे 1960 ला महाराष्ट्र या स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य आहे. त्या राज्याचा मंगल कलश हा महाराष्ट्राचे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हाती पंडित नेहरूंनी दिलेला होता. आणि अशा प्रकारे तब्बल 107 जणांचे हुतात्म्य पत्करून आपले महाराष्ट्र राज्य निर्माण झाले होते. आशा करते की या व्हिडिओ मधून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी कळल्या असतील. जसं दार कमिशन असेल, फजल कमिशन असेल, अकोला करार असेल, नागपूर करार असेल, तर ह्यातील महत्वाचे नेते कशा प्रकारे महाराष्ट्राची निर्मिती झाली हे मी या व्हिडिओतून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या जेणेकरून महत्वाच्या तारखा ज्या परीक्षेला तुम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत. शिवाय 1668 ते 1 मे 1960 पर्यंत महाराष्ट्राची जडणघडण कशी झाली हेही मी तुम्हाला सांगण्याचा सोप्या भाषेत प्रयत्न केलेला आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.